पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या बाबत एक मोठा दावा केलाय। देशातील जनतेने अनेकदा मिश्र सरकार पाहिली आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची पहिली निवड भाजपच असेल असं महत्त्वाचं विधान मोदींनी एका मुलाखतीच्या दरम्यान केलंय। आज आपल्या देशाला आघाडी सरकारची गरज नाहीये, यावर देशातील लोक, तज्ञ आणि प्रसार माध्यमांमध्ये एकमत आहे, असंही मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विसरलेले दिसतात की त्यांनीच आता 26-27 पक्ष ज्याचं नगरसेवकसुद्धा निवडून नाही आले अशा लोकांची बैठक घेतली आणि त्याला NDA म्हटलेलं आहे। आणि अटलजींचंही सरकार आलं होतं, NDA म्हणून आलं होतं, तुमचंही सरकार आलं, NDA म्हणून आलेलं आहे। ज्या पद्धतीनं आघाडी एकत्र होते इंडिया, आणि म्हणून त्या पद्धतीनं हे सांगण्याचा प्रयत्न आहे। भारतीय जनता पार्टी तरी कुठे स्वतःच्या याच्यावर आहे, करावं भारतीय जनता पार्टी सांगून टाकावं आम्ही एकटे लढतो, NDA नाही आहे, होईल, काय व्हायचं ते। असं माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार, या महायुतीतल्या घटक पक्षांना पंतप्रधानांचं हे स्टेटमेंट नक्कीच चिंता करायला लावणार आहे।